नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग. पोकलॅन घेतलेला आहे नवीन 210. त्याचं काम चालू आहे बारामतीच्या साईडवर. तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या. सो कोणाला जर पोकलेन लागत असेल तर अशा प्रकारे आमचं हे कामं चालू आहेत. आता हे शेतकरी आहे बांधलेलं होतं, आता ते विजवायचं काम चालू आहे मित्रांनो. सो अशा प्रकारे आमच्या कामाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पोकलॅनची तुम्ही बघू शकता. हे क्षेत्र विजवण्याचं काम आम्हाला सर्वात प्रथम भेटलेलं होतं. सो आता त्याचा मी वर्किंग चालू केलेलं आहे बुजवण्याचं. सो फायनली वर्क स्टार्टेड. मशीन आणल्या ही आमची पहिली सुरुवात आहे मित्रांनो. सो आम्हाला मशीनचा मेंटेनन्स वगैरे करता आला नाही. सो म्हटलं हे अर्जंट पण होतं. हे झाल्यानंतर आम्ही मशीनचं मेंटेनन्स करणार होतो. सो साधारण मला वाटतं एक अर्ध्या एकरामध्ये बसलेलं असावं किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे शेततळ बसलेलं असावं. खूप साऱ्या दगडी होत्या त्या शेततळ्यामध्ये मोठमोठ्या. आणि आमच्या मशीनचं जे लंचचं होतं दातं कमी होती, ते दातंही आणायची होती. सो खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर तुम्हाला पुढे दिसेल आम्ही मेंटेनन्स करतो. आता मित्रांनो आम्ही खऱ्या अर्थाला मेंटेनन्सला सुरुवात केलेली आहे. त्याचं ग्रेसिंग वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे नट बोल्ट्स लूज वगैरे असतील ते टाईट करण्याचं काम चालू आहे. कारण की आवाज येत होता म्हणून ग्रेसिंग करणं गरजेचं होतं. आणि ॲक्च्युली 7-7 दिवसाला ग्रेसिंग करणं गरजेचंच आहे. सो तुम्हीसुद्धा ग्रेसिंग करून घ्या. हे बघा नट बोल्ट वगैरे आम्ही टाईट करताना दिसत आहोत. आमचे हेल्पर आणि ऑपरेटर दोघंही मदतीला आहेत. खूप साऱ्या गोष्टी होत्या. सो आम्ही त्या इम्प्रूव्हमेंट केल्यात सुरुवातीलाच. आणि त्याच्यानंतर जी चेन होती त्या चेनचे सुद्धा नट बोल्ट्स निघाले होते. कारण की ते निघतात, हे छोट्या मोठ्या गोष्टी मित्रांनो होतच राहतात. हे बघा ग्रीसचा डब्बा आहे आमचा. सो भरून आता ही नट बोल्ट बघा मित्रांनो. एक नट अराऊंड 50 ते 60 रुपयाचा असतो. सो त्याला आम्ही घेऊन आलो होतो. सुरुवातीला आम्ही 10-15 नट आणले होते, कारण की पहिलीच वेळ होती, आमची अंदाज नव्हता. सो जेवढं होईल तेवढं आम्ही हे केलं. ग्रीसला प्रेशर खूप द्यावं लागतं मित्रांनो, खूप ताकद लागते. ये पंप का कुछ गलत है. ये छोटा पंप है वही सही है. नहीं का नहीं का मुझे तो नहीं का बस बाळो का रोज आणि 4000 रुपये रोज डिझेल काय लागेल तिथून तुमच्याकडे सकाळी 9 वाजताच येणार रोज. यहाँ ना यहाँ रे काय लागेल तेवढं डिझेल द्यायचं चेक करून. हा नाही मग 5000 द्या डिझेल बिझेल. मेंटेनन्स करून झाल्यानंतर आता टेस्टिंग चालू आहे मित्रांनो. मशीनचे खूप आवाज वगैरे येतो एकदा क्रॉस व्हेरीफाय करू आम्ही. सो त्याची टेस्टिंग चालू आहे. ऑइल वगैरे चेंज करायचं होतं ते आम्ही पुढे करणार आहोत. सध्या हे खूप गरजेचं होतं म्हणून पहिले उरकून घेतलं. सो मित्रांनो फायनली काम आमचं 90% झालेलं आहे. व्हिडिओमार्फत तुम्ही बघू शकता. हे लोकेशन आहे नियर बाय मसोबाची वाडी लाकडी असा पत्ता आहे. आता हे ऑलमोस्ट विजण्यात आलेलं आहे. पूर्ण कंपाऊंड होतं हे. त्याला पूर्ण मी प्लेन केलेलं, लेवल केलेले आहे.